श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपली इच्छा महाराजांनी पूर्ण करावीत याच्यासाठी आपण काय करत असतो, महाराजांना नवस बोलत असतो. नवस बोलताना तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत आपण बघा काय करत असतो, माझं हे काम झालं तर मी तुम्हाला बघा पेढे आणेल, किंवा बघा माझं असं काम झालं की मी सोन्याची वस्तू घेईल, चांदीची वस्तू घेईल, तर बघा चांदीची वाटी करेल, किंवा असं आपण काहीतरी बघा आपण असं नवस करतो. तर मला एक सांगा की महाराज तुमचे पेढे खातात का? महाराज बघा चांदीच्या वाटीमध्ये काही खाणार आहेत का? तर बऱ्यापैकी बघा लोक अक्कलकोटला गेल्यावर मी चांदीचा मुकुट बनवेल, काय बनवेल, तर बघा तुमची इच्छा तुम्ही बघा तुमच्या मनातली इच्छा तुम्ही सांगता. थोडक्यात काय तर बघा आपण देवाला एक रिश्वत देतो की बाबा रे माझं हे तू काम कर तर तुला मी हे देतो. आपल्याला माहिती आहे का बघा स्वामीचरित्र सारामृत वाचतात ना, त्यांना माहिती आहे की अक्कलकोटमध्ये भक्तजन येत होते, महाराजांपुढे बघा कितीही पदार्थ ठेवत होते, महाराजांनी कधीही घेतले नाही. तर सोने चांदी दागिने सगळं काही मिळायचं तर ते कोणाकडे असायचं, तर बघा महाराजांचे जे सेवेकरी होते ना त्यांच्याकडेच राहायचं. महाराज काय घालायचे तर महाराज बघा लंगोटावरच असायचे. तर महाराज नेहमी म्हणायचे की या विश्वाची महाराजांना नवस कसा करावा, असं काय करावं तर ते आमच्या मनातली इच्छा पूर्ण होतील. तर शारीरिक त्रास नको, मानसिक त्रास नको, आम्ही फक्त जाणार आणि असं काम करा, आम्ही पेढे देतो, असं करतो, असं तुम्ही बघा कितीही महागाचे नवस करा. मी तुम्हाला सांगू का, कुठल्याही देवाचा बघा असा नवस नाही करायचा. मी तिथे ते वाहील, मी इथे हे वाहील. देवाला काय हवं असतं बघा, ते बघत असतात तुमची श्रद्धा, तुम्ही किती निष्ठेने देवाची श्रद्धा करत आहात हेच देवाला हवं असतं. तर प्रत्येक देवाला तेच हवं असतं. तर आपण बघा आज महाराजांबद्दल बोलूया. तर महाराजांबद्दल बोलताना तर असं काय करायचं, महाराजांबद्दल आवडतं बघा नवस कुठला आहे, कुठल्या गोष्टी आवडतात त्याच गोष्टीचा नवस केल्यावर 100% बघा महाराज पावणारच आहेत. त्याचबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तर केंद्रात बघा अशाच पद्धतीने नवस करतात. नारळ खडीसाखर अगरबत्ती तिथे जायचं आहे, महाराजांपुढे बघा नारळ खडीसाखर ठेवायची आहे. तो नवस नसतो, तर तो बघा आपण एक प्रार्थना करत असतो. नारळ खडीसाखर ठेवतो ना ती आपण बघा प्रार्थना करत असतो. आपण जेव्हा बघा 11 गुरुवार करत असतो तेव्हा पण असंच करत असतो. आपण नारळ खडीसाखर ठेवतो केंद्रात, मठात, मंदिरात, कुठे पण बघा जा तर नारळ खडीसाखर केंद्रात ठेवतात. मुजरा करायचा असतो, नतमस्तक व्हायचं आणि बघा अनन्य भावे महाराजांना शरण जायचं. महाराज म्हणतात की जे कोणी बघा अनन्य भावे शरण करेल त्याला योगक्षमा मी चालवेल. महाराजांना शरण गेल्यानंतर मनातल्या ज्या काही इच्छा आहेत, लग्न जमत नाही, मुलं बाळ होत नाही, आर्थिक अडचणी आहेत, जे काही आयुष्यातल्या प्रॉब्लेम असतात त्या गोष्टी तर महाराजांपुढे सगळ्या सांगायच्या आहेत. केंद्रात जायचं आहे, सगळ्या बघा अडचणी सांगायच्या आहेत आणि या सगळ्या प्रॉब्लेममधून मला बाहेर काढा, मी तुमची बघा सेवा करेल, मी तुम्हाला बघा पेढे आणेल, हे आणेल, असा नवस महाराजांना आवडत नाही. असे लोक बघा महाराजांना आवडत नाहीत, आम्हीच देतात. तर महाराजांना बघा साकडं घालायची. स्वामीचरित्र सारामृत 108 पारायण करेल, स्वामीचरित्र सारामृत 51 पारायण करेल, 21 पारायण करेल, किंवा बघा 11 पारायण करेल, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. 41 दिवस किंवा बघा 108 दिवस स्वामींच्या बघा आरती घेईल. मी रोज बघा केंद्रात सकाळ किंवा संध्याकाळ एकतरी आरती करेल, असा नवस करायचा आहे. तर 11 माळी रोज बघा जप करेल, किंवा बघा तारक मंत्र रोज मी 11 माळी म्हणेल, असं मी बघा 11 दिवस करेल, 21 दिवस करेल, 41 दिवस करेल, 108 दिवस करेल तारक मंत्र. हा नवस करायचा आहे. तर हा नवस केल्यानंतर आपण बघा आपण आपल्या बघा सेवेच्या कामाला लागायचं. हा नवस केल्यानंतर महाराज बघा तुमच्या इच्छा पूर्ण करणार. तुमची बघा सेवा चालू असतानाच इच्छा पूर्ण करणार. लक्षात घ्या, चांगल्या लोकांना बघा देव त्रास देतो पण बघा कधी साथ सोडत नाही, पण वाईट लोकांना बघा देव भरभरून देतो पण बघा त्यांची साथ कधी देत नाही. तर आपल्याला बघा वाईट दिवस आले तरी चालेल पण बघा ब्रह्मांड नायक महाराज आपल्यासोबत पाहिजेत. वाईट दिवसाला बघा फेस करायला महाराजच बघा कामाला येतात. देवाने आपली परीक्षा पाहिली तरी चालेल पण आपल्याला बघा चांगले कर्म सोडायचे नाहीत, आपल्याला बघा श्रद्धा सोडायची नाही. असा नवस करा. गुरुचरित्र पारायण करेल, 3 पारायण करेल, 7 पारायण करेल, असा नवस करा. केंद्रात गेल्यावर आपण जेव्हा बघा औदुंबर वृक्षाला प्रदर्शना मारतो, औदुंबर वृक्ष प्रदर्शन करणारा हे खूप मोठा आहे. तर बघा औदुंबर वृक्ष हे कल्पवृक्ष आहे. ते बघा त्या मुळाजवळ बघा श्रीपाद श्रीवल्लभांचा स्थान आहे. तुम्ही बघा त्यांची पण सेवा करू शकता. मनातल्या ज्या काही इच्छा आहेत
तर बघा असं तुम्ही कधीच करू नका की नवस पूर्ण झाल्यावरच मी सेवा करेल, असं करू नका. तुम्ही नवस बोला, आधी बघा सेवा करा तरच मेवा मिळेल. आधी मेवा मिळेल, सेवा होत नाही. आधी बघा सेवा करावी लागते, मगच आपल्याला मेवा मिळतो. केंद्रात, मठात, मंदिरात बायका बघा झाडत असतात, बायका भांडी घासत असतात, बायका बघा महाराजांचे कपडे धुवत असतात. तर बघा काही काही खूप गर्व असतो की ही अशी कामे करतात. तुम्हाला सांगू का, जे बघा महाराजांचा दरबार झाडतात ना, त्यांच्या आयुष्यात जे काही वाईट कर्म आहेत, जे काही बघा आयुष्यातील जे भोग आहेत ते झाडत असतात. हे खरंच आहे. बघा कधी कधी चादर उचलायला सांगतात, बेडशीट उचलायला सांगतात, ब्लँकेट उचलायला सांगतात. अशा सेवा करा तुम्ही. जेव्हा ह्या सेवा मिळतात ना, कधी बघा मिळत नाहीत, कधी कधी मिळतात, तर तुम्ही बघा भाग्यवान असाल. अशा सेवा मिळाल्या तर त्या आवर्जून घ्या. जेव्हा मंदिर साफ करताना आपल्या आयुष्यातले महाराज बघा त्या क्षणात साफ करत असतात. तर नवस करायचा असेल तर बघा तुम्ही सेवेचा करा. महाराज बघा तुमचे अखंड सेवा करेल, अखंड सेवा करेल. श्वासात श्वास आहे तोपर्यंत बघा तुमची सेवा करेल. असं फक्त एक नवस करून बघा, ती बघा इच्छा पूर्ण होते ना. तर बघा जे कोणी बघा मनातल्या इच्छा सांगून दीर्घकाळ श्वासात श्वास असेपर्यंत सेवा करतो ना, त्याला कधीच काही बघा सांगावं लागत नाही. तुम्ही सेवा चालू ठेवा, आयुष्यातील संकट दुःख कमी होतील. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. फक्त आपले महाराजच आहेत. तर माझं एकच काम आहे की या सगळ्या स्वामी भक्तांना महाराजांच्या चरणांच्या जवळ आणायचं. त्यांचं नशीब आणि त्यांची सेवा ते महाराज बघून घेतील. तर महाराजांना कसं नवस करावा, तर सेवेचा याच्यासाठी बघा करायचा असतो. तर काय हवं याच्यासाठी नाही, तर जे काही बघा दिलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला थँक्यू. महाराजांना आपल्याला बघा काही दिलेलं आहे, त्याचा उपकार आपण बघा कधीच परतफेड करू शकत नाही. त्याच्यासाठी सेवा करणं आणि आपण बघा त्यांना आनंदी ठेवणं, आपण आनंदी ठेवू शकतो.